In today's lesson, we shall try to understand some useful expressions which we can use in our spoken English. So let's get started. The first phrase is by the way. By the way चा अर्थ होते अरे हो, बरं आठवलं, आपण मराठीत असं म्हणतो. तर आपण इंग्लिशमध्ये असं म्हणू शकतो, बाय द वे हाऊ इज युअर मदर? बाय द वे वॉज ही युअर टीचर? म्हणजे असं आपण अरे हो, बरं आठवलं असं मध्येच जर आपल्याला म्हणायचं असेल तर हा शब्द आपण किंवा ही फ्रेज आपण वापरू शकतो. त्यानंतर कधी कधी आपल्याला अचानक किंवा अचानकपणे असं म्हणायचं काम पडते. जसं आपल्याला म्हणायचं आहे की आम्ही बसलो होतो आणि अचानक पाऊस सुरू झाला, तर आपण म्हणू शकतो वी वर सिटिंग अँड ऑल ऑफ सडन इट स्टार्टेड रेनिंग. जर तुम्ही मेहनत केली तर तुम्हाला शेवटी सरतेशेवटी किंवा अखेरीस तुमच्या मेहनतीचं फळ मिळते. म्हणजे ॲट द एंड ऑफ द डे हार्ड वर्क पेज ऑफ. किंवा आपण असंही म्हणतो की आपण इतकी मेहनत करतो, पैसे कमवतो, सगळं काही करतो, शेवटी सर्वांना काय करायचं आहे, खुश राहायचं आहे, सर्वांना आनंद मिळवायचा आहे. ॲट द एंड ऑफ द डे एव्हरीवन वॉन्ट्स टू बी हॅपी इन लाईफ. म्हणजे हे ॲट द एंड ऑफ आपण अखेरीस शेवटी अशा अर्थानं आपण वापरू शकतो. त्यानंतर बऱ्याचदा बोलताना आपल्याला ऑन द अदर हँड असं म्हणायचं काम पडते. जसं आपल्याला म्हणायचं आहे की तो श्रीमंत आहे, पण दुसरी जर बाजू पाहिली तर तो खुश नाही आहे. म्हणजे ही इज रिच, ऑन द अदर हँड ही इज नॉट हॅपी. किंवा आपण असं म्हणू शकतो की तो टॅलेंटेड आहे, पण दुसरी बाजू जर पाहिली तर त्याच्यात कॉन्फिडन्स नाही आहे. ही इज टॅलेंटेड, ऑन द अदर हँड ही लॅक्स कॉन्फिडन्स. म्हणजे एकीकडे टॅलेंटेड आहे, पण दुसरी बाजू जर पाहिली तर त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही आहे. म्हणजे दोन बाजू जेव्हा आपण मांडत असतो आणि त्यातली एक बाजू सांगतो आणि मग आपण म्हणतो की दुसरी बाजू अशी आहे. तसं म्हणजे आपल्याला पहिल्यांदा सांगायचं होतं की तो श्रीमंत आहे, बट ऑन द अदर हँड ही इज नॉट हॅपी असं. त्यानंतर तिसरी फ्रेज आहे ॲज सून ॲज पॉसिबल, म्हणजे शक्य तेवढ्या लवकर. जसं समजा आपल्याला म्हणायचं आहे की तुझा जो रिप्लाय आहे तो जेवढ्या लवकर होईल शक्य तेवढ्या लवकर दे. म्हणजे प्लीज रिप्लाय ॲज सून ॲज पॉसिबल. किंवा आपल्याला म्हणायचं आहे की मला हे जे डॉक्युमेंट्स आहे हे शक्य तेवढ्या लवकर पाहिजे आहे. आय नीड दिस डॉक्युमेंट्स ॲज सून ॲज पॉसिबल. किंवा शक्य तेवढ्या लवकर मला तू मेसेज पाठव. ट्राय टू सेंड मी द मेसेज ॲज सून ॲज पॉसिबल. म्हणजे शक्य तेवढ्या लवकर असं जर आपल्याला म्हणायचं आहे तर ॲज सून ॲज पॉसिबल म्हणू शकतो आपण. त्यानंतर बऱ्याचदा आपण बोलताना आपल्याला म्हणायचं की खरं सांगायचं तर असं आपल्याला म्हणायचं काम पडते. मग त्यासाठी आपल्याकडे ही एक फ्रेज आहे टू बी ऑनेस्ट. जर समजा आपल्याला जर म्हणायचं आहे की खरं सांगायचं तर मला काही तो सिनेमा आवडला नाही. टू बी ऑनेस्ट, आय डिडंट लाईक दॅट मूव्ही. किंवा तुम्हाला म्हणायचं आहे की खरं सांगायचं तर मी काहीतरी वेगळं अपेक्षित करत होतो, मला काहीतरी वेगळं अपेक्षित होतं. टू बी ऑनेस्ट, आय वॉज एक्सपेक्टिंग समथिंग बेटर, समथिंग हायर, समथिंग डिफरंट. त्याच्यानंतर पुढची फ्रेज आहे इनफॅक्ट. इनफॅक्टचा अर्थ होते खरं तर. जसं समजा मला असं म्हणायचं आहे की खरं तर मी हे जे काम आहे हे आधीच पूर्ण केलेलं आहे. इनफॅक्ट आय हॅव ऑलरेडी फिनिश दिस वर्क. किंवा मला जर म्हणायचं आहे की तिला सर्व उत्तरं आधीच माहीत होते. इनफॅक्ट शी न्यू ऑल द आन्सर्स ऑलरेडी. म्हणजे खरं सांगायचं असं जर म्हणायचं आहे आपल्याला इंग्लिशमध्ये तर इनफॅक्ट वापरत चला. त्यानंतर कमीत कमी म्हणायचं आहे तर आपण म्हणायचं ॲटलिस्ट. की जसं समजा आपल्याला म्हणायचं आहे की कमीत कमी हे तुझं होमवर्क तर पूर्ण कर, ॲटलिस्ट ट्राय टू कम्प्लीट युअर होमवर्क. किंवा तुझे जे मेडिसिन आहेत ते तर कमीत कमी वेळेवर घे. आपण सल्ला देतो नाही एखाद्याला, म्हणतो की कमीत कमी तुझं मेडिसिन तर वेळेवर घे, ॲटलिस्ट ट्राय टू टेक युअर मेडिसिन ऑन टाईम. तर कमीत कमी असं जर म्हणायचं असेल तर ॲटलिस्ट. आणि अर्थात आपल्याला म्हणायचं आहे की अर्थातच असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ऑफकोर्स वापरायचं आहे. जसं एखाद्यानं म्हटलं की तू मला मदत करशील का, विल यू हेल्प मी? तर आपण म्हणू ऑफकोर्स आय विल हेल्प यू. इफ आय एम युअर फ्रेंड, ऑफकोर्स आय विल हेल्प यू. किंवा तू मला घरी गेल्यावर कॉल कर, यस आपण म्हणतो यस ऑफकोर्स आय विल कॉल यू. वन्स आय रीच होम आय विल कॉल यू. म्हणजे अर्थातच बिलकुल आपल्याला असं जर म्हणायचं आहे तर तुम्ही ऑफकोर्स म्हणू शकता. त्यानंतर कधी कधी असं म्हणायचं आहे की वन्स इन अ व्हाईल. जसं कधी कधी आम्ही बाहेर जेवण करायला जातो, वी गो आउट फॉर अ डिनर वन्स इन अ व्हाईल. कधीमध्ये समजा अधूनमधून
जातो. किंवा वी व्हिजिट आवर ओल्ड फ्रेंड्स वन्स इन अ व्हाईल वी व्हिजिट आवर फ्रेंड्स. आमच्या मित्रांना आम्ही कधी कधी अधूनमधून भेट देतो. तर कधी कधी असं म्हणायचं असेल तर वन्स इन अ व्हाईल म्हणू शकतो आपण. त्यानंतर सो फार म्हणजे आतापर्यंत. जसं समजा मला म्हणायचं आहे की आतापर्यंत सर्व काही व्यवस्थित सुरू आहे. सो फार एव्हरीथिंग इज गोईंग वेल. किंवा सो फार वी हॅवंट फेस्ड एनी प्रॉब्लेम्स. आतापर्यंत आम्हाला काही समस्या आल्या नाही. आतापर्यंत असं म्हणायचं आहे तर आपल्याला म्हणायचं आहे सो फार. त्यानंतर फ्रॉम नाऊ ऑन म्हणजे यानंतर पुढे, याच्या पुढे. जसं मला म्हणायचं आहे की याच्यानंतर मी क्लास रेग्युलरली करेल किंवा माझा अभ्यास रेग्युलरली करेल, तर तुम्ही म्हणू शकता की फ्रॉम नाऊ ऑन आय विल अटेंड क्लास रेग्युलरली. फ्रॉम नाऊ ऑन आय विल स्टडी रेग्युलरली. किंवा एखादा लेट उठत असेल तर तो म्हणेल की फ्रॉम नाऊ ऑन आय विल वेकअप अर्ली. म्हणजे याच्यानंतर मी लवकर उठेल. आता बऱ्याचदा ग्रुप डिस्कशनमध्ये म्हणा किंवा आपलं मत व्यक्त करताना आपल्याला म्हणायचं काम पडतं की माझ्या मते. तर माझ्या मतेसाठी हे आहे इन माय ओपिनियन म्हणजे माझ्या मते. जसं समजा आपल्याला म्हणायचं आहे की माझ्या मते हा प्लॅन काम करेल. इन माय ओपिनियन धिस प्लॅन विल वर्क. किंवा तुम्हाला म्हणायचं आहे की माझ्या मते आपण थोडासा वेगळा अप्रोच घ्यायला पाहिजे. इन माय ओपिनियन वी शुड टेक सम डिफरंट अप्रोच. तर माझ्या मतेसाठी इन माय ओपिनियन. त्यानंतर नेहमीप्रमाणे जर म्हणायचं आहे, नेहमीप्रमाणे ॲज युजल. जसं समजा मला म्हणायचं आहे की तो नेहमीप्रमाणे लेट आला. ही अराइव्ड लेट ॲज युजल म्हणजे नेहमीप्रमाणे. जसं मला म्हणायचं आहे की नेहमीप्रमाणे ती चाव्या विसरली. शी फॉरगॉट हर कीज ॲज युजल. त्यानंतर सुरुवातीला अगदी फर्स्ट म्हणजे पहिल्यांदाच असं जर म्हणायचं आहे तर आपण म्हणतो ॲट फर्स्ट. जसं समजा पहिल्यांदा मी थोडं नर्वस होतो. ॲट फर्स्ट आय वॉज लिटल बिट नर्वस. त्यानंतर मला जर म्हणायचं आहे की पहिल्यांदा मला त्या इन्स्ट्रक्शन्स समजल्या नाही. ॲट फर्स्ट आय डिडंट अंडरस्टँड द इन्स्ट्रक्शन्स. पहिल्यांदा मी घाबरलो होतो. ॲट फर्स्ट आय वॉज लिटल बिट स्केअर्ड. थोडं मी घाबरलो होतो. ॲट फर्स्ट म्हणजे पहिल्यांदा, सुरुवातीला असं त्याचा अर्थ. त्यानंतर राईट नाव म्हणजे आत्ताच. जर समजा एखाद्यानं विचारलं की आर यू फ्री नाव, तर आपण म्हणू शकतो नो राईट नाव आय एम बिझी. आता मी बिझी आहे सध्या. आत्ताच जर म्हणाल तर मी बिझी आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो की राईट नाव आय एम बिझी आय विल कॉल यू लेटर. नंतर मी तुम्हाला कॉल करेल. तर राईट नाव म्हणजे आत्ताच असा अर्थ होते. त्यानंतर आपल्याला जर म्हणायचं असेल की ॲट द मोमेंट, या क्षणाला, अगदी या क्षणाला. तर समजा आपण एखाद्याशी बोलतो आहे आणि तो जर फोनवर बोलत असेल तर आपण तिसऱ्या व्यक्तीला सांगतो की ॲट द मोमेंट ही इज ऑन कॉल. तर ॲट द मोमेंट या क्षणाला, याच वेळी असा अर्थ होते. शी इज वर्किंग ॲट द मोमेंट, या क्षणाला ती काम करत आहे. किंवा शी इज कुकिंग डिनर ॲट द मोमेंट, या क्षणी, या वेळेला ती स्वयंपाक करत आहे. त्यानंतर थोड्या वेळासाठी जर म्हणायचं असेल तर आपल्याकडे फ्रेज आहे फॉर अ व्हाईल. थोड्या वेळासाठी. जसं मला म्हणायचं आहे की एखाद्याला की बस इथं थोड्या वेळासाठी, बस थोडा वेळ बस. फॉर अ व्हाईल सीट हिअर. किंवा सीट हिअर फॉर अ व्हाईल. किंवा आपण इथं थोडा वेळ बसू आणि नंतर मग घरी जाऊ. वी विल सीट हिअर फॉर अ व्हाईल अँड आफ्टर दॅट वी विल हेड फॉर होम. तर अशा पद्धतीनं समजा आपण फॉर अ व्हाईल म्हणू शकतो. त्यानंतर इन शॉर्ट म्हणजे थोडक्यात. जसं मला म्हणायचं आहे की आपल्याला जास्त प्रॅक्टिसची आवश्यकता आहे. इन शॉर्ट वी नीड मोर प्रॅक्टिस. किंवा आपल्याला म्हणायचं आहे की तो थोडक्यात जर म्हटलं तर तो जो प्रोजेक्ट होता तो कम्प्लीट सक्सेस होता. इन शॉर्ट द प्रोजेक्ट वॉज कम्प्लीट सक्सेस. थोडक्यात जर सांगायचं तर त्याचं भाषण खूप जबरदस्त होतं. इन शॉर्ट ही स्पीच वॉज व्हेरी इम्प्रेसिव्ह. थोडक्यात सांगायचं तर हे आपल्याला परवडण्यासारखं नाही आहे. इन शॉर्ट दिस इज नॉट अफोर्डेबल टू अस. अशा पद्धतीनं आपण इन शॉर्टचा उपयोग करू शकतो. त्यानंतर इन अदर वर्ड्स असं आपल्याला म्हणायचं आहे. जसं समजा आपल्याला म्हणायचं आहे की तो खूप जनरस आहे, खूप उदार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे दुसऱ्या शब्दात जर सांगायचं तर त्याला लोक आवडतात. तो लोकांवर खूप म्हणजे प्रेम करतो असं म्हणू शकतो. म्हणजे ही इज व्हेरी जनरस. इन अदर वर्ड्स ही लव्स पीपल. ही लव्स सर्विंग पीपल. त्यानंतर शी इज व्हेरी डिटर्मिन्ड. इन अदर वर्ड्स शी नेव्हर गिव्ज अप इझिली. म्हणजे ती खूप निश्चयी आहे. म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं तर ती कधीच हार मानत नाही असं आपण म्हणतो की शी इज व्हेरी डिटर्मिन्ड. इन अदर वर्ड्स शी नेव्हर गिव्ज अप. दुसऱ्या शब्दात ती सांगायचं तर ती कधीच हार मानत नाही. आपण म्हणतो ना की इंग्लिश इज व्हेरी इझी टू स्पीक. इंग्लिश बोलणं खूप सोपं आहे. इन अदर वर्ड्स इंग्लिश इज व्हेरी इझी लँग्वेज.
दुसऱ्या शब्दात सांगायचं तर इंग्लिश खूप सोपी भाषा आहे असं आपण म्हणू शकतो इन अदर वर्ड्स वापरून. तर ह्या काही फ्रेजेस होत्या, एक्सप्रेशन्स होत्या, ह्या जर आपण स्पोकन इंग्लिशमध्ये वापरल्या तर म्हणजे आपल्याला खूप मदत होते. म्हणजे आपण आपला जो फ्लो आहे तो टिकवून ठेवू शकतो. म्हणजे पुन्हा पुन्हा तुम्ही म्हणजे पहा हा व्हिडिओ, पुन्हा पुन्हा त्या फ्रेजेस ऐका आणि रोजच्या आपल्या कन्व्हर्सेशनमध्ये वापरणं सुरू करा. थँक्स फॉर वॉचिंग.